हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तब्येतीची काळजी घेत जावा, कारण आहे ना गारठा इतका सुटलाय ना, लय थंडी वाजते. संध्याकाळ सकाळ बाहेर निघायला तर नकोच वाटते, इतकी थंडी वाजते. आणि काल मी गेलेली स्वीटीकडं, म्हणजे तिकडं त्या साईडला लग्न होतं ना पाहुण्यांचं, तेव्हा लग्नाला गेलेली. तर लग्नावरून तसंच स्वीटीची पण गाठ घेऊन आलो बघा आम्ही सगळीजण. आणि रात्री यायला ना जरा उशीर झाला बघा. हे बघा हळूहळू कसं मांडीवर येते, बघितलं का? हळूहळू आलाय बरं का. आधी साईडला बसलेला, नंतर तिथून हळूहळू म्याव म्याव करत करत इथं मांडीवर येऊन आता बसलाय. कसा बसला वेळेला मन्या, ए मन्या, मी सांगते ना काहीतरी बोलते ना, उठ इथून. कसा जसं काय उशीर झालं झोपी गेलाय, असा झोपी गेलाय, बघितलं का? ए मन्या, ए नाही, काय पण करा आता, तुम्ही नाही उठत म्हणतोय. नाही उठत बघा, गेला झोपी, गेला एकदम झोपी गेला. नख्या काढतो अजून येतं. तर बघा काल मी स्वीटीकडे गेलते आणि येताना जरा उशीर झाला यायला. गारट्या गुरट्याचं आलो आम्ही रात्री. तर सकाळपासून ना माझं डोळं असं जाम दुखतात ना लय, आणि सर्दी पण झाली आहे बघा. तर त्या गारट्यामुळेच बहुतेक कणकणी आले असं आलं असं मला वाटतं. किती रोगी लोणी करतो हे, बघितलं का? हे बघा, ए चल चल तिकडं, हो 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 हो, मी ढकलते बरं का त्याला तिकडं, किती ढकलते बघा. कसा बसला, बघितलं का? अरे उठ. नाही 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 उठत, नाही. किती पण ताकद लावून ढकल, मी नाही उठत. उठला पल्ला पल्ला पल्ला, नाही सावरून बसतो या. तर त्याच्यामुळं आज सकाळपासून मी हातुरणात या. म्हणलं आता उठाव, जरा फ्रेश व्हावं आणि थोडासा व्हिडिओ घ्यावा. कारण आहे ना आज आपल्या रानात आलेला आहे ट्रॅक्टर. तर ट्रॅक्टर आलाय बघा लोटर मारायला. ज्या रानात आपल्याला हरभरा पेरायचा नाही, एकदम खालच्या रानात, भोकरीच्या रानात, जांभळीच्या रानात आपल्या गहू केलेला आहे. आणि इथं घरापाशी कांदा केलेला आहे. आणि जे नाल्याचं रान आहे ना तिथं आपल्याला लागण करायचे, म्हणजे ऊस लावायचा आहे. आणि जिथं आता भोकरीच्या रानात ट्रॅक्टर काकरायला आलाय ना तिथं आता आपल्याला हरभरा लावायचा आहे बघा. तर चला मी जाते आता खाली. दाजी गेले ट्रॅक्टर बरोबर, मी पण जाते आणि तुम्हाला दाखवते कसं लोटरतात ते, आणि कसं रान आपलं होतं चकाचक ते पण दाखवते. तर चला, चल म्हणा, यायचं का तुला? झोपी गेला होय, कुठं पण टाक म्हणावं, लगेच मी झोपी जाते, हे का नाही? चल, घरं लावली का? घरं लावून घेते आणि जाते दाजींकडं आता. त्या साईडला बघा खाली, हे घर तर पहिलंच लावलेलं आहे. हे पण घेते लावून, कारण आहे ना कुत्रं मांजर घरामध्ये जाऊ नाही, त्याच्यामुळं असं काय नाही, फक्त कडी लावायची आणि निघायचं. इथं खिडकी उघडीच आहे. मण्याला जर आज जायचं असेल तर मण्या जाऊ शकतोय. लाईट गेलेली आहे बघा, आणि बॅटरी वगैरे चार्जिंग करून ठेवलेला आहे, बल्ब बॅटरी ही. आता मी जाते खाली. खाली गेल्यावरतीच व्हिडिओ घेते आता डायरेक्ट इथून. आणि इथं बघा ही मी लावलेला लसूण कसला भारी आलाय, बघितलं? लय भारी आलेला आहे लसूण बघा. आणि इथून आहे ना असं बघितलं ना तर पलीकडच्या साईडची लाईन आणि ही लाईन एक लाईन अशा दिसते, जी की मी लसूण वेगळ्या वेगळ्या अलग अलग लावलाय, पण लाईनी बरोबर आलेत. ही आला का तो? आला इथं, पण झोपी गेलेला ना, कशाला आला? तर लसूण पण मस्त असा आलेला आहे. आणि याच्यात जी मी टाकलेली आहे ना मेथी आणि कोथिंबीर, ती पण चांगली आली आहे बघा. ही ना मेथी आली आहे, 2-2 पानावरती आली चांगली, म्हणजे 4 पानं दिसतात. आणि ही कोथिंबीर ही बघा छोटीशी, मण्या आला येतं लगेच. आणि ही लसूण. आणि या साईडला ना मी मोहरी टाकली नव्हती, तर मोहरीची झाडं सगळी उगवून आलेत भरपूर. अशी याला खुरपून काढून टाकावं लागेल ह्या लसणातून, नाहीतर लसणाला ही अडचण करणार आहे. म्हणे आता तू खाली येतो माझ्या बरोबर. आणि ह्या साईडला बघा ही आपला लावलेला कांदा आहे. तर कांदा पण मस्त असा उगवला आहे, हे बघा. ही छोटा छोटा असा कांदा उगवला आहे, बघितलं का? ही बघा पळतच येतंय लगेच, जिथं मी कॅमेरा घेईन ना तिथं येतंय लगेच. इथंच हाताला असं ही करतंय, नाही का कॅमेऱ्याला तोंड लावतंय. म्हणे या चल, मी चालली आता, बस इथंच, नको येऊ नको येऊ. आपली नारळाची झाडं, नारळ लागलेत बघा याला आता चांगली, नको येऊ, चल मी चालली. तर नाही कारल्याचा वेल आलेला, तर ह्याला मस्त अशी कारले आलेत बघा, छान छान. बाजारात गेलं ना 20 रुपये पावशेर, 30 रुपये पावशेर असे सांगतात. तर ही बघा ही कारलं कसलं भारी आले, लय भारी आले. ह्याला अजून आहे ना 2-4 दिवस टाईम आहे तोडायला, आताच नाही तोडायचा. इथं छोटंसं आलंय, चिनूला आले बघा. आणि ह्या साईडला चांगलं मोठं आले.
इकडे यायची पण भीती वाटते, सगळं गवतच आहे ना त्याच्यामुळं. हे बघा हे मोठे एक सगळ्यात मोठे, तिथं पण लहानच आहे. आणि मण्या आला इकडं, तिथं बघा 5-6 कारले आले चांगले चांगले मस्त अशी. तर एक भाजी चांगली होणार आहे कारल्याची, आणि जास्त करून कारल्याची भाजी मलाच आवडते, तुमच्या दाजीला काही आवडत नाही. ही बघा इथं आला अजून. कशाला आला तू? कुठवर येणार तू माझ्या पाठीमागं? होय र, चल मी चालले. चला आता असंच आहे ना, इथं लगेच गहू आहे बघा, आपला गहू तुम्हाला दाखवते. आणि मण्या बघा मला चलून पण द्या ना, पायात पायातच येतो या. ही बघा ही जांभळ आणि हे आपलं जांभळीचं रान. तर मस्त असा गहू आलाय आणि हिरवगार रान झालेलं आहे मस्त असं. म्हणते तू आला वय? मण्या कुठं राहिला? मण्या राहायला घरीच. तर ही मस्त असं गहू आलेला आहे, सगळं हिरवगार रान दिसतं, सगळं झाकळून जायला लागले बघा, झाकून जायला. आणि नाही का आता याला खुरपून घ्यायचंय, पण दाजी म्हणते त्याच्यात आपण औषध मारू, कारण खुरपायला लय वेळ लागन, गवत पण आलेलं आहे, त्याच्यामुळे औषध मारून घेऊ आणि मग खुरपू. हाय मोठ्या गहू खाऊ नको, मोठ्या गहू खायला लागला. हे आपलं आंब्याचं झाड. आणि ही मस्त अशी शेजारी मी ना वांग्याची रोपं लावलेत बघा, ती पण छान असे आलेत. तर काही दिवसांनी आपल्या घरची वांगी खायला येणार आहेत ह्या वांग्याची. ही बघा बघितलं का, छान मस्त अशी वांगी आलेत, हिरवी हिरवी गार. आणि गहू पण चांगला आलाय. तर त्या साईडला दिसतोय ना तो ट्रॅक्टर चाललेला, ते आपलं भोकरीचं रान आहे, ही जांभळीचं रान आहे. आणि घरापसलं तिथं, आणि मध्ये इथं नाल्यात. तर इकडं म्हणते तू कशाला आलाय? काय काम आहे तुझं? घरी बस ना, घराला राखण. घराला राखण बसायला सोडून इकडं आला, लाडीगुडी लावतो होय? जा घरी. म्हण्या तू पण कशाला आला? म्हण्या पण आला. ही ओ नको, वांग बघ खाली, वांग बघ, वांग बघ, मोठ्या मोठ्या वांग बघ, माझ्याकडे येऊ नको, चल तिकडं. म्हण्या पण आला इथं बघा, म्हण्या येऊन बसलाय, बघितलं का. म्हणलं घरी गेला वाटते, पण नाही, इकडं आला. म्हण्या चल 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 चल, पळ 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 लवकर, पळ 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 पळत आला, आला म्हणे, आला, पळ 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 लवकर. कुठे आहे कुठे आहे? आला बघा म्हणे, बघितलं का. ते आता तिकडच्या रानात म्हणलं तर येईन, पण त्याला येऊन देऊन नाही जमायचं, कारण दुसरी पण कुत्रे असतात ना, मग मांजरांना मारते, त्याच्यामुळं ये नाही मारत, त्याचा लाड करतोय. आला होय? कशाला आला तू? कशाला आला होय र? कशाला आला तू? इथं लोळायला आला होय? हा होय? आव आव. ही बघा इकडं चाललेलं आहे ट्रॅक्टर, इकडं दाजी बसलेत मोठ्या गेला दाजींकडं, आणि मी पण आली आता इथं. तर ही लोटर मारून घेते. तिथं आहे ही भुकरीचं झाड, त्याच्यामुळे याला आम्ही भुकरीचं रान असं म्हणतो. तर ही बघा कसलं भारी चकाचक रान असं झालेलं आहे, म्हणजे रान चांगलंच होतं, पण फक्त हे असलं गवत आहे ना, हे असं होतं बघा. इथं कसं दिसतंय की गवत, हे असं गवत होतं, आणि हे आता तसं लोटर मारतात ना, तर हे असं ते गवत सगळं भुगा होऊन जातं या, त्याच्यामुळं रान एकदम चकाचक दिसतंय. पहिल्यापासूनच रान आपलं स्वच्छ आहे, कारण रानाची मेहनत आम्ही कमी पडून देत नाही. रानात एकदम मेहनत करून रान स्वच्छ ठेवत असते, आणि प्रत्येक पीक घेत असते, म्हणजे हरभरा, ज्वारी, गहू, नाही का, कांदा, लसूण, आणि आता ऊस, आणि अजून इतर काही पाहिजे असेल तर बघू, जसं जमून तसं. हे बघा मस्त असा लोटर चाललाय, माझं टाकत टाकत कसलं भारी होतं या. पक्षी आज बगळं नाहीत आलं, मागच्याच का करताना बगळं लय आलेलं. हे बघा एवढंच राहिले, आता सगळं होत आलं काकायचं, कारण एवढंच आहे इथं रान आपलं. हे बघा एवढंच आहे रान. प्रत्येक ठिकाणी ना, म्हणजे 4 ठिकाणी असं अर्धा एकर रान आहे या. तर तुकडे 8 तुकडे असे दिलेले आहेत. मध्ये जी रानं दिसतात, ही साईडला पडाक दिसतं, ह्या साईडला दिसतं, ही दिरांची रानं इथं. अगोदर मी आणि ताजी सगळी रानं चकाचक करायचो, सगळ्यांची रानं अशी चकाचक ठेवायचो, पण आता म्हणलं बा झालं, आपली आपली करायची, त्याच्यामुळे आता फक्त आपली रानं व्यवस्थित असतात, आणि आपल्या रानात आपण पीक घेतो. तर इथं बसलेले आहेत तुमचे दाजी. कसं काय मग काय, तुम्ही तर निवांत बसलाय, ती ट्रॅक्टर ती टाक्या तिकडं लोटर मारतो या. नाही थांबायला पाहिजे, पण तुमचं काय झालं रान आता ओल आहे अजून, या रानात हरभरा पेरायचा. हे बघा ओलच आहे पूर्ण, त्याच्यामुळं
ही बघितलं का? उगा होईल, पाणी द्यायची काही गरज नाही पडायची बरं का. बघू नाही पाणी द्यायची नाही गरज पडायची, कारण सगळं बी ओलीला. कुठं घेतलेला ढेकूळ कुठं लावला तुम्ही? ही बघा, हा सगळं ओललं या. ही बघा मातीचा लाडू होतोय. लाडू झाला चांगला मस्त असा. काल कसं शेंगदाण्याचं लाडू बांधला आपण दोघांनी मिळून. दिवस बघा इथंच आहे अजून. मस्त असा धारा लाडू कसा झालाय बघा चवीला. माझा बघ कसा झाला आधी. नाही आधी तुम्ही खावा. मी आधी बनवला ना, मी आधी बनवलाय, तुम्ही नाही. लाडू बनवलं दाजींनी एक आणि मी एक. घ्या. झाला आता शेवटचा. आता 8 तास मारायची, म्हणजे आता हे असा ट्रॅक्टर आणलाय ना, तर आता अशी 8 तास मारायची. मग झालं काकरून ते लोटर मारून. तर मस्त. मग रोटर रोटर म्हणतात का लोटर? रोटर काय असन ते असन, पण रान तर चकाचक होतंय ना. गवत होतं किती भरपूर आहे का नाही? हा कसं गवत होतं? हे गवत ही काय तसं तिथं दिसतंय ना, तसं गवत होतं. मग सगळं आता भुगा झालं ना. हा हा याच्या मुळ्यांचं काय परत फुटायचं नाही ना, कुठं कुठं आहे तर ती निघून पडलेत ना. हे बघा 8 तास घ्यायला लागला आता. तर ट्रॅक्टर काय आपल्या जवळचाच आहे इथला, ह्या वस्तीवरचा. त्याच्यामुळं काय अडचण नाही. फोन केला की कधी पण येतो लगेचच. त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. सकाळी फोन केला तरी पण ते आत्ताशी आलाय. त्याच्यामुळे काम होतं. वांगी वगैरे लावलेत ना त्यांनी. तर आज शनिवार आहे. आज शनिवारचं पारेवाडीचा बाजार असतो. तर ती वांगी तोडून पारेवाडीला पार्सल करून आलेला आहे देऊन विकण्यासाठी. अरे बास बास म्हणा. खालीवर ट्रॅक्टर घातला तिकडं. पाखरं ही आहेत, पण बगळं नाही आलं. बगळं कुठं गेलं? गावाला गेलं. मागच्या वेळेस किती बगळं होतं ईदोळच्या टायमाला. हा हे आले तर ते घरी पण असतात की कशाला उठल्या. एक टाळी वाजवली की उठल्या. ही पक्षी येतं ना ज्वारीला लय ताप देतात लय, म्हणजे ज्वारी आणि बाजरीला. संध्याकाळ सकाळ दुपार नुसतं ती सारखं त्यांना हाकलून लावावं लागतं, हुसकून लावावं लागतं गोपन घेऊन. हा कुठे आहे तो? ही बारक सवयी. कशाला हे मोठे पक्षी उडतात ना, त्याच्यामुळे ती भेट एकटंच बसले. का कुठं बसले लपून लपून? हा सापडलं सापडलं सापडलं. आव काव का उठवलं? कुठे? होय आव होय आव. आला आला आला. कुठं चाललाय पण? गेला झाडावर जाऊन बसला. ते सूर्याच्या ह्याने दिसत नाही. हा यायला लागले आता. झाल्यावर यायला लागलेत. हा झालं की आता. तर चला असू द्या. कसं काय गहू आपला गहू लसूण आणि कांदा कसा आलाय ते नक्की सांगा कमेंट करून. आणि ह्या रानात हरभरा पण मस्त असा येणारच आहे, कारण माझी आणि मी मेहनत करणार मस्त भरपूर अशी, आणि हरभरा चांगला आणणार आहे याच्यात, आहे का नाही वर. चला मग व्हिडिओला करू आता इथंच एंड. बाय बाय.